सांगली जिल्हा उपनिबंधक पदावर जजचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार। सांगली जिल्हा उपनिबंधक मंगेश सूर्यवंशी यांची अहिल्यानगर येथे त्याच पदावर बदली झाली। त्यांच्या जागी नवे जिल्हा उपनिबंधक म्हणून मूळ जजचे व मिरजेचे सहाय्यक निबंधक सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे। याबाबतचे आदेश सहकार विभागाने दिले। जिल्हा उपनिबंधक सूर्यवंशी यांची परभणी येथून जुलै 2022 मध्ये सांगली जिल्हा उपनिबंधक म्हणून नियुक्ती झाली होती। त्यांचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली झाली। अहिल्यानगर येथे त्यांनी पदभार स्वीकारला। त्यांच्या कालावधीत जिल्ह्यात गतवर्षी 2,36,000 शेतकऱ्यांना 2,862 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप केले होते। नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव व्याज अनुदान योजनेअंतर्गत 3 वर्षांमध्ये 91 कोटी रुपयाचे अनुदान वाटप झाले होते। जिल्ह्यात 3 वर्षात 3.5 कोटी रुपये शासकीय येणी वसूल केली आदी काम त्यांनी केले होते। सुनील चव्हाण हे जिल्हा उपनिबंधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे। ते 3 वर्षापासून मिरजेचे सहाय्यक उपनिबंधक म्हणून काम करत होते। ते मूळचे जत तालुक्यातील असलेले सहकार विभागात जिल्ह्यातील सुपुत्राची वर्णी लागली। नवे जिल्हा उपनिबंधक म्हणून चव्हाण हे बुधवारी आपला कार्यभार स्वीकारणार आहेत। त्यामुळे संपूर्ण त्यांना जिल्ह्याची माहिती असल्याने या कार्यालयाच्या माध्यमातून चांगला कारभार या जिल्ह्यामध्ये होईल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली। Press the bell icon on the video and never miss another update.